नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपली ईची सीरीज चालू आहे. याच्यामध्ये 8 वर्ड्स आणि त्याला 2 ते 3 सिनोनिम्स, अँटोनिम्स आहेत. आणि रिसेंटलीच आपल्या यूट्यूब चॅनलचे 600 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आता ईमध्ये पुढचे काही वर्ड्स घेणार आहे. तर आपण घेऊया वर्ड्स. इग्रिजियस म्हणजे अत्यंत खराब, वाईट असतं. एखादी गोष्ट वाईट असणे. एक्स्ट्रीमली बॅड म्हणू शकतो. टेरिबल म्हणजे घातक किंवा खतरनाक असं. ॲट्रॉशियस म्हणजे पण घातक असतं. त्याला अँटोनिम्समध्ये आहे ॲडमायरेबल म्हणजे कौतुकास्पद किंवा एक्सलंट एकदम चांगल्या पद्धतीचं. कमेंडेबल म्हणजे कौतुकास्पद वगैरे असं म्हणू शकता. इलिसिट म्हणजे मिळवणे किंवा बाहेर काढणे असते एखादी गोष्ट. एव्होक म्हणजे बाहेर काढणे. ऑप्टेन म्हणजे मिळवणे. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे बाहेर काढून देणे. अँटोनिम्समध्ये आहे सप्रेस, कन्सील, दाबणे किंवा लपवणे असतं. हाईड म्हणजे लपवणे. तिसरा आहे एक्सप्लिसिट, नाही इलिप्टिकल आहे. इलिप्टिकल म्हणजे अप्रत्यक्ष, जे की डायरेक्ट नाहीये. इनडायरेक्ट असतं, इनकम्प्लीट असतं ते सिनोनिम्समध्ये. अँटोनिम्समध्ये आहे डायरेक्ट, एक्सप्लिसिट, कम्प्लीट म्हणजे पूर्ण. तर चौथा आहे बघा, इल्युझिव्ह म्हणजे टाळणारा, अवॉइड करणे एखादी गोष्ट. इव्हेजिव्ह, इनॲक्सेसिबल जे लगेच मिळवता येत नाही असं अवॉइड करणे असतं. अँटोनिम्समध्ये आहे बघा ॲक्सेसिबल, इझी टू ॲक्सेस म्हणतं, मिळवण्यासारखं. क्लिअर आहे, अवेलेबल आहे, ऑबियस आहे, दिसणार आहे, किंवा लुसिड म्हणजे क्लिअर आहे. पाचवा आहे इमिग्रेट. इमिग्रेट म्हणजे कसं स्थलांतर असतं, सोडून जाणे असं म्हणतो. आपल्या देशातून दुसऱ्या देशात जाणे म्हणतो त्याला. मायग्रेट स्थलांतर म्हणू शकतो. डिपार्ट निघून जाणे म्हणू शकतो. रिलोकेट एखादंच ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणे. अँटोनिम्समध्ये अराईव्ह, रिटेन, स्टेक म्हणू शकतो. कॅम्प पण म्हणू शकतो, एखाद्या ठिकाणी राहणे वगैरे म्हणू शकतो. डिकॅम्प म्हणजे कॅम्प सोडून जाणे किंवा निघून जाणे असते. इम्पेरिकल म्हणजे अनुभवावर आधारित असं म्हणू शकता, जे की प्रॅक्टिकल आहे, फॅक्च्युअल आहे, एक्सपेरिमेंटल आहे. त्याला अँटोनिम्समध्ये आहे बघा थेरॉटिकल, अनप्रूव्हन एखादी गोष्ट प्रूव्हन नाही असं. इमॅजिनरी म्हणू शकतो. हायपोथेटिकल म्हणू शकतो त्याला. बघा सातवा आहे इम्युलेट म्हणजे अनुकरण करणे, एखाद्या गोष्टीचं अनुकरण करणे. इमिटेशन ज्वेलरीची एक दुकान असते, तर तिथं म्हणजे सोन्यासारख्याच दुसऱ्या वस्तू असतात, वेगळ्या बनवलेल्या असतात, पण त्या अनुकरणीय असतात, त्यासारख्याच असतात. मिमिक्री म्हणू शकतो किंवा मिमिक म्हणू शकतो. कॉपी म्हणू शकतो. एक्झॅक्ट कॉपी असतंय ते कॉपी. अँटोनिम्समध्ये बघा इग्नोर किंवा अवॉइड करणे, निग्लेक्ट करणे. ठीक आहे. इन्क्रोच म्हणजे काय, अतिक्रमण असतं, एखाद्या गोष्टीचं अतिक्रमण किंवा ऑक्युपाय करणे किंवा इंट्रोड्यूस करणे. ट्रेसपास आहे, इन्फ्रिंज आहे. अँटोनिम्समध्ये बघा अबॅन्डन म्हणजे सोडून देणे. प्रोटेक्ट किंवा विड्रॉ म्हणू शकतो, काढून काढून जाणे. गिव्ह अप आणि गिव्ह इन पण वापरू शकता. गिव्ह अप आणि गिव्ह इन सोडून देणे किंवा त्याग देणे असं. तर बघा हे 8 वर्ड्स झालेत. आता आपण परत एकदा वर्ड्स आणि त्याचे मराठीतले मिनिंग्स बघूया. इग्रिजियस म्हणजे अत्यंत खराब, एक्स्ट्रीमली बॅड म्हणू शकतो. इलिसिट म्हणजे बाहेर काढणे किंवा एक्स्ट्रॅक्ट करणे. इलिप्टिकल म्हणजे अप्रत्यक्ष, इनडायरेक्ट म्हणू शकतो. इल्युझिव्ह म्हणजे टाळणारा, अवॉइड म्हणू शकतो. इमिग्रेट म्हणजे स्थलांतर, दुसऱ्या देशात जाणे. आणि इम्पेरिकल म्हणजे अनुभवावर आधारित, फॅक्च्युअल म्हणू शकतो, प्रॅक्टिकल पण म्हणू शकतो. इम्युलेट म्हणजे अनुकरण करणे, एखाद्या गोष्टीचं अनुकरण करणे, मिमिक्री वगैरे म्हणू शकतो त्याला आपण. इन्क्रोच म्हणजे अतिक्रमण असतं, एखाद्या भागामध्ये घुसखोरी करणे, तशा प्रकारचा आहे तो. त्याला ट्रेसपास पण म्हणू शकतो. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात, धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.